मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकलेला आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा नुकताच पार पडला आणि या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर आणि पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर जोरदार टीका केली। अमित शहांना तर त्यांनी अॅनाकोंडा देखील म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला महायुतीकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं असून उद्धव ठाकरे यांना सुद्धा अजगराची उपमा देण्यात आलेली आहे। पालिका निवडणुकीसाठी सुरू झालेली शाब्दिक चकमक आता थेट अॅनाकोंडा आणि अजगरापर्यंत पोहोचली आहे। अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। काल जे उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। निवडणुकांआधीच मुंबईचं राजकीय वातावरण तापलं। उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर कडाडून टीका। उद्धव ठाकरेंच्या टीकेला महायुतीचं जोरदार उत्तर। महाराष्ट्राच्या राजकारणातली शाब्दिक लढाई आता अधिक टोकाची झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना मुंबईला गिळंकृत करणारा अॅनाकोंडा असा उल्लेख करत टीका केली। भाजपचं नवीन कार्यालय हडपलेल्या जमिनीवर बांधण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे यांनी मोदी शहांवर जोरदार हल्लाबोल केला। जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला असून भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरेंना अजगराची उपमा दिली आहे। काल जे उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा म्हटलं अमित भाईंना, हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्यात आलाय। मुंबईची तिजोरी खाली केली पण पोट भरलं नाही, भूखंड खाऊन टाकले, खिचडी खाल्ली, आता मुंबईकर त्यांना माफ करणार नाही असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना म्हटलंय। हे अॅनाकोंडा स्वतः आहे। गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळखा घालून बसलेला आहे। त्या अॅनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याचं पोट भरत नाही। म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही। तर अमित शहांना अॅनाकोंडा म्हणणारे लोक स्वतः नागनाथ आहेत, ते जिथे जातात तिथे डसतात। उद्धव ठाकरे कधीतरी बैसाखी सोडा, आपल्या पायावर उभे रहा असा सल्ला भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरेंना दिलाय। उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसात घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं, आयत्या बिळावर नागोबा। आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत, हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का? आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्यात। मुंबईतील या अॅनाकोंडा विरुद्ध अजगर लढाईचा परिणाम निवडणुकीमध्ये नेमका काय होतो हे पाहणं मात्र आता महत्त्वाचं ठरेल। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.